शिवेमुक्त समाज अभियान समिती अमरावती द्वारा स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा अश्लाघ्य शिव्यांच्या वापरावर बंदी आणावी अशी मागणी प्रशासनाला करण्यात आली आहे। माता भगिनींबद्दल अपशब्द वापरून एखाद्या पुरुषाला व स्त्रीला मानसिक भावनिक त्रास देण्याची, त्यांचा अपमान करण्याच्या कृतीस व स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांच्या अश्लाघ्य शिव्यांच्या वापरास आळा घालण्याकरिता कठोर असा विशेष कायदा करण्यात यावा। सार्वजनिक ठिकाणी शासकीय व खासगी कार्यालये, उद्योग समूह, शाळा, महाविद्यालय, पोलीस स्टेशन आदी सर्व ठिकाणी स्त्री पुरुषांच्या जननेंद्रियाशी संबंधित अश्लील शब्दांचा उल्लेख करणाऱ्या आणि स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांच्या अश्लाघ्य शिव्यांच्या वापरावर तातडीने बंदी घालण्यात यावी। शाळा महाविद्यालयांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवित असताना जबाबदार नागरिकांची कर्तव्ये, इतरांचा आदर, लिंगभाव समानता, माता भगिनींचा सन्मान आदी बाबींचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा। OTT प्लॅटफॉर्म व इतर प्रसार माध्यमांवर प्रदर्शित होणाऱ्या वेबसिरीज, चित्रपटांमध्ये अशा शिव्यांचा वापर केल्यास त्याचे लेखक, निर्माते, निर्देशक व कलाकारांवर कडक कारवाई करण्यात यावी। विधानसभा, विधान परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा, अश्लाघ्य शिव्यांचा निवडणुकीत व तदनंतर वापर करणार नाही असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात यावे। त्याचबरोबर शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे या संदर्भात व्यापक जनजागृतीपर मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी शिवेमुक्त समाज अभियान समितीद्वारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली। 19 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आपल्या राज्यात अशा शिव्यांच्या वापरावर बंदीचा निर्णय शासनाने जाहीर केल्यास तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांना, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांना व समाजसुधारकांना मानाचा मुजरा आणि राज्यातील तमाम लाडक्या माता भगिनींचा सन्मान करणारी ओवाळणी ठरेल असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। पत्रकार परिषदेला प्राध्यापक अंबादास मोहिते, डॉक्टर वैशाली गुडदे, डॉक्टर भगवान फाळके, डॉक्टर अनुराधा वैद्य, डॉक्टर अलका गायकवाड, डॉक्टर महेंद्र मेटे, पंडित पंडागळे, डॉक्टर वर्षा देशमुख, शीतल मेटकर, रजिया सुलताना, शोभा रोकडे, हेमंत खडके, दामोदर पवार, छाया देशमुख, किशोर राऊत आणि समितीचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। हे निश्चितपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे। संविधानामध्ये जो अनुच्छेद 19(2) आहे त्यांनी भाषा अभिव्यक्ती बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, वाद नाही। पण ज्या वेळेला कुठेतरी समाजातल्या नैतिकतेला, समाजातल्या सौहार्दपणाला, समाजातल्या शांततेला जर या गोष्टी आडकाठी आणणाऱ्या असतील तर या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही अंकुश लावण्याचं सरकारला अधिकार आहे। आता आपण एखाद्याला म्हणू शकाल की काही कायदे तर आहे, पूर्वीचं भारतीय दंडसंहिता आणि आताचं भारतीय न्यायसंहिता, याच्यामध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत, पण या प्रोव्हिजन तुटपुंज आहेत। आज शाळांमध्ये घ्या, महाविद्यालयांमध्ये घ्या, सरकारी कार्यालयांमध्ये घ्या, खासगी कार्यालयात तर फारच सर्रासपणे शिव्यांचा वापर केला जातो। तर या शिव्यांचं उच्चाटन झालं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाला आवाहन करतो, यापूर्वीही आमचे एक समाज कार्याची जी संघटना महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स, मासवे, यांनी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय महिला बाल विकास मंत्री, माननीय राज्यपाल यांना निवेदन या संदर्भात पाठवलेले। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।